मी अरुण खोडके. शिवचिंतन. स्वराज्याची पायाभरणी केवळ तलवारीच्या धाकावरती नव्हे, तर सुजाण राज्यकारभाराच्या भक्कम अधिष्ठानावरती उभी होती. राज्य सुरळीत चालावे, प्रजेला न्याय मिळावा आणि प्रशासनामध्ये कार्यक्षमता नांदावी, या उत्तुंग ध्येयपूर्तीसाठी शिवरायांनी गुणवंत, कर्तृत्वसंपन्न आणि प्रामाणिक लोकांची निवड केली. जात, धर्म, वर्ण यासारख्या संकुचित चौकटींना त्यांनी कधीही स्थान दिले नाही. गुण हेच खरा वंश आणि कर्तृत्व हीच खरी जात, या उदात्त विचाराने त्यांनी 17व्या शतकामध्ये एक नवा आदर्श निर्माण केला. जनमनांचा ठाव घेणारे, समाजातील प्रत्येक घटकाला एकत्रित बांधणारे, स्वराज्याच्या दिव्य कार्याशी जोडणारे शिवरायांचे नेतृत्व विलक्षण होते. या व्यापक लोकहितवादी धोरणामुळे मराठी राज्याचे प्रशासन केवळ अधिक सक्षम झाले नाही, तर त्यामध्ये समतेचा आणि न्यायाचा सुगंधही दरवळला. अशा दूरदृष्टी, लोकहितवादी आणि न्यायनिष्ठ स्वराज्य कारभारामुळे शिवकालीन इतिहासाचे नाव सर्व जगभर शाश्वत तेजाने उजळून निघाले. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.